नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार GNM सेकंड इयरच्या चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये एक प्रश्न विचारला जातो, वाढ व विकास म्हणजे सांगा, किंवा वाढ व विकास म्हणजे काय। हा शॉर्ट नोट्स पण येऊ शकते किंवा लॉंग क्वेश्चनही येऊ शकतो 15 मार्काचा। तर आपण आजचा व्हिडिओ त्या पूर्ण डिटेल्समध्ये आपण वाढ विकासाची व्याख्या लिहून वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक कोणते व कशा प्रकारे परिणाम करतात ते आपण ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून मला प्रोत्साहन द्या, आणि ज्यांना खरंच गरज आहे तुमच्या मित्रांना वगैरे त्यांच्याकडे नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मिळेल। चला तर मग व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया। तर प्रश्न आहे, वाढ व विकासाची व्याख्या लिहा। वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक कोणते व कशा प्रकारे परिणाम करतात ते आपण बघणार आहोत। तर पहिल्या आपण डेफिनेशन ऑफ ग्रोथ म्हणजे वाढ डेफिनेशन ऑफ ग्रोथ म्हणजे वाढची आपण व्याख्या बघणार आहोत। वाढ म्हणजे काय, तर संपूर्ण शरीराच्या आकाराची वाढ होते त्यास वाढ असे म्हणतात। वाढची एकदम सोपी व्याख्या संपूर्ण शरीराच्या आकाराची वाढ होते त्यास वाढ असे म्हणतात। डेफिनेशन ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटची म्हणजे विकासाची व्याख्या। तर मी ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, तर तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता विकासाची व्याख्या। विकास म्हणजे शरीराची कार्यात्मक वाढ, उदाहरणार्थ कौशल्यामध्ये सतत होणारी वाढ व कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये सतत होणारी वाढ होय। विकास ही बालकाच्या कार्यामध्ये होणारी गुणात्मक वाढ आहे। अशा प्रकारे ह्या दोघांच्या व्याख्या लिहायच्या तुम्हाला। विकास म्हणजे काय, तर शरीराची कार्यात्मक वाढ, उदाहरणार्थ विकास म्हणजे काय, तर आपल्या शरीराची होणारी कार्यात्मक होणारी वाढ आहे। तर म्हणजे कसं सतत होणारी वाढ व कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये सतत होणारी वाढ, म्हणजे कार्य आपण जे काम करतात मुलं त्यांच्या क्षमतेमध्ये सतत होणारी वाढ, किंवा विकास ही बालकाच्या कार्यामध्ये होणारी विकास होते ना मुलांमध्ये, तर ती गुणात्मक वाढ म्हणजे विकास होय। त्याच्यानंतर वाढ व विकास याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते ते आपण बघणार आहोत। म्हणजे बाळाच्या वाढीवर आणि विकास म्हणजे वाढ आणि विकास। वाढ म्हणजे शरीराची होणारी वाढ आणि विकास म्हणजे समजला शरीराची होणारा विकास। तर आपण त्याच्यावर परिणाम कोणते घटक करतात, म्हणजे लहान मुलं आहे जर त्याची वाढ आणि विकास नाही झाली तर काय होतं, त्याचे परिणामही वेगळे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बाळाच्या वाढीवरती आणि विकासावरती परिणाम कोणते घटक करतात, त्याच्यामध्ये त्यांची वाढ खुंटू शकते। तर ते आपण बघणार अनुवंशिकता। पहिलं आहे हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिकता। तर आईवडिलांच्या जेन्सकडून आई वडील आणि आजोबा थोडक्यात 4 पिढ्यांकडील अनुवंशिक गुण मुलाकडे येतात, जसे उंची, बांधा, रंग आणि बुद्धिमत्ता। म्हणजे आईवडिलांचे जेन्स, रंग, रूप, उंची, बांधा सगळं आपल्याला बुद्धिमत्ता ती आपल्या अनुवंशिक असेल। विशेष करून मुलींची मासिक पाळीचं आपण उदाहरणार्थ बघूया। येण्याचे वय व पद्धत व पायी जाण्याचे वय आणि पद्धत आईप्रमाणेच असते। गुणसूत्रातील दोषामुळे अनुवंशिक रोग उद्भवतात, उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम। म्हणजे गुणसूत्रामध्ये जर दोष असतील तर त्याच्यामुळे अनुवंशिक रोग उद्भवतात, उदाहरणार्थ आपण बघितलं तर डाऊन सिंड्रोम। त्याच्यानंतर वंश हेही परिणाम करतात। तर वंशाप्रमाणे शरीरयष्टीत फरक असतो, जसे भारतीयांपेक्षा अरेबियन वंशाचे लोक जास्त उंच व धिप्पाट असतात, तर चीनी व जपानी लोक बुटके व खुजे असतात। वंशाचा वाढ व विकासावर परिणाम होतो। आता आपल्या वंशाप्रमाणे बघा, भारतीयांपेक्षा अरेबिक लोक बघितले ना किती उंच असतात, आणि जपानचे किंवा चीनी लोकांचा नाक कसं असतो, बुटके असतात, खुजे असतात, ते वेगळे दिसतात। ठीक आहे। त्याच्यानंतर सेक्स, लिंग। तर जन्मावेळी मुले ही मुलींपेक्षा वजनाने म्हणजे मुलींच्यापेक्षा वजनाने उंचीने मोठी असतात। जन्मावेळी मुले ही मुलींच्यापेक्षा उंच असतात किंवा उंचीने मोठी असतात वजनाने ह्याने। आहार म्हणजे डाएट पण आपल्या वाढ व विकासावर परिणाम करतो मुलांच्या। तर मातेचा आहार जर योग्य प्रतीचा, योग्य आणि पुरेसा नसेल तर बाळाच्या वाढीवर विकासावर निश्चित परिणाम होतो। मातेचा म्हणजे जी प्रेग्नेंट लेडीज आहे तर तिचा जर आहार योग्य नसेल तर बाळाच्या वाढ व विकासावर परिणाम होतो। स्त्रिया कुपोषित असतील तर त्याचा परिणाम तिच्या अपत्यावर होतो। म्हणजे स्त्रिया जर कुपोषित असतील तर तिचा परिणाम तिच्या अपत्यावर होतो। तर तिचे वारंवार गर्भपात होतात। मग ते काय परिणाम होतात, तर तिचे वारंवार गर्भपात होतात, मृत गर्भ जन्माला येऊ शकतो। तिचे वारंवार गर्भपात होतात, मृत गर्भ जन्माला येऊ शकतो। त्याच्यानंतर मूल जन्मल्याबरोबर दगावण्याची शक्यता असते।
मूल जन्मल्यावर काय होतं, दगावण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर अपुऱ्या दिवसाच्या मुलाचा जन्म होऊ शकतो. म्हणजे कुपोषित जर माता असेल तर अपुऱ्या दिवसाच्या मुलाचा जन्म होऊ शकतो, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. त्याच्यानंतर कमी वजनाच्या बालकाचा जन्म होऊ शकतो. 5वा आहे. अशा तुम्हाला पॉईंट्स लिहायचे, मी लिहिले तसंच. त्याच्यानंतर 6वा आहे मुलांची जन्मानंतर शारीरिक व मानसिक वाढ योग्य प्रमाणात व योग्य वेळेत न होणे अशा प्रकारचे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणजे योग्य प्रमाणात मुलांची जन्मानंतर शारीरिक, म्हणजे माता जर कुपोषित असेल, मातेचा आहार व्यवस्थित नसेल तर मुलांची शारीरिक व मानसिक वाढ योग्य प्रमाणात व योग्य वेळेत न होणे अशा प्रकारचे वाईट परिणाम होऊ शकतात. ते मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 5वा आहे डिसीज म्हणजे कुपोषित मुलांना, डिसीज म्हणजे आजार, जे संक्रमक आजार असतात वगैरे ते रोग. तर कुपोषित मुलांना जर गोवर झाला, आगमन लागले किंवा इतर कोणताही जंतू संसर्ग झाला, त्यांची प्रकृती एकदम ढासळते, तो बरा होण्यास दीर्घकाळ लागतो किंवा त्यामध्ये तो दगावण्याची शक्यता असते. शरीराच्या वाढीबरोबर त्याचा मानसिक वाढीवर परिणाम होतो, तो अभ्यासात मागे पडतो. म्हणजे शरीराच्या वाढीबरोबर त्याचा मानसिक वाढीवरही परिणाम होतो. शाळेमध्ये असताना तो भुकेला, झोपावून, मंद हालचालींचा दिसतो. याउलट ज्या बालकांना सकस व पुरेसा आहार मिळालेला असतो ते बालक जंतुसंसर्गाने आजारी पडण्याची शक्यता कमी असते आणि पडलास तर तो लवकर बराही होतो. म्हणजे ज्या मुलांना जंतुसंसर्ग लवकर होतो ते म्हणजे कुपोषित मुलांना, त्या मुलांना आहार वगैरे व्यवस्थित नसेल किंवा त्या मुलांचं काय होतं, म्हणजे मंद होतात, म्हणजे हालचाली कमी असतात त्यांच्या, शाळेमध्ये एकदम असे सुस्तावलेले वगैरे असतात. याउलट ज्या बालकांना सकस व पुरेसा आहार मिळतो ती मुले कशी असतात, जंतुसंसर्गाने जर आजारी पडले तर लवकर बरे होतात. त्याच्यानंतर वातावरणातील घटक कोणते आहेत तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर, आणि त्याच्यामध्ये पहिला आहे मातेकडील जंतुसंसर्ग, हा पहिला आहे. त्याच्याला मातेला सिफिलिस, गनोरिया, हेपॅटायटिस बी यासारखे आजार असल्यास, माता HIV बाधित असल्यास प्लासेंटामार्फत या रोगांचे जंतू गर्भाकडे पोचतात, त्यामुळे गर्भावर अनिष्ट परिणाम होतात व त्याची वाढही खुंटते. मातेला सिफिलिस, गनोरिया, हेपॅटायटिस बी सारखे जर आजार असल्यास, माता HIV बाधित असल्यास त्यामुळे गर्भावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो, त्याची वाढ खुंटते. त्याच्यानंतर मातेस गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात जर्मन मिझल्सचा संसर्ग झाल्यास गर्भात जन्मजात वैगुण्य आढळते. जर पहिल्या 3 महिन्यात जर्मन मिझल्स संसर्ग झाल्यास गर्भात जन्मजात म्हणजे वैगुण्य आढळते. त्याच्यानंतर दुसरं आहे मातेकडील इतर कारणे. तुम्हाला मी लिहिले तसंच लिहायचं आहे. गरोदर माता जर धूम्रपान करत असेल तर, मद्यपान करत असेल तर गर्भाचा वाढ व विकासावर वाईट परिणाम होतो. त्याच्यानंतर चौथा आहे गरोदर माता एक्सरे विभागात काम करत असेल तर तिचे अनेक वेळेस एक्सरे गेले असेल तर किंवा गर्भावर त्याचा वाईट परिणाम. गरोदर माता एक्सरे विभागात काम करत असेल किंवा तिच्या अनेक वेळा गरोदरपणात एक्सरे घेतले असतील तर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याच्यानंतर बालकांकडील संसर्ग. तर बालक जर कोणत्याही संस्थेचा संसर्ग झाल्यास, जंताचा प्रादुर्भाव झाल्यास बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम होतो किंवा कोणताही रोग, मग तो संसर्गजन्य अथवा असंसर्गजन्य असो, बालकाच्या वाढीवर विकासावर अनिष्ट परिणाम करतो. मग हे वातावरणातील घटक तुम्हाला लिहायचे आहेत. कळलं? वातावरणीय घटक. त्याच्यात मातेकडे जंतुसंसर्ग तर असं लिहायचं, अ मध्ये 1, 2, ब आणि हा क. त्याच्यानंतर ऋतू, सीझन्स पण बाळाच्या वाढ व विकासावर परिणाम करतात. कसं करतात ते बघूया आपण. वसंत ऋतू व हिवाळ्यात बाळकाची वाढ चांगली होते तर उन्हाळ्यात सावकाश होते. वसंत ऋतू हिवाळ्यात बाळकाची वाढ चांगली होते तर उन्हाळ्यामध्ये बाळकाची वाढ सावकाश होते. त्याच्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक घटक. सामाजिक व सांस्कृतिक घटक 8वा आहे. रूढी, परंपरा, रीतिरिवाज, आवडीनिवडी याचाही परिणाम आहारावर झाल्याने बालकाच्या वाढविकासावर परिणाम होतो. रूढी, परंपरा, रीतिरिवाजाचा परिणाम बालकावर होतो आणि त्याचा परिणाम बालकाच्या आहारावर होतो, आहारानंतर वाढ व विकासावर होतो. त्याच्यानंतर श्रीमंत उच्चभ्रू समाज देखील त्याच्या राहणीमानामुळे बालकांकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा योग्य प्रकारचा आहार न दिल्याने, तसेच आहारामध्ये फास्ट फूडचा समावेश जास्त असल्याने बालकाच्या वाढीवर व विकासावर अनिष्ट परिणाम होतो. म्हणजे श्रीमंत उच्चभ्रू जे घर आहेत त्यांतली मुलं चांगली सुदृढ असं नाही आहे, तर फास्ट फूड वगैरे जंक फूड जास्त खाल्ल्याने ते बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम होतो. त्याच्यानंतर आहे आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यास. म्हणजे श्रीमंत घरातल्या ते फास्ट फूडचा. आता क आहे आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यास योग्य प्रतीचा व पुरेसा आहार नसतो. राहणीमान कमी प्रतीचे असल्यामुळे अनेक आजार उद्भवतात व त्यामुळे वाढ व विकासावर अनिष्ट परिणाम होतात.
त्याच्यानंतर आहे भावनिक घटक. भावनिक घटक म्हणजे भावनिक घटकांचा देखील मुलांच्या वाढीवर विकासावर परिणाम होतो. जसे अनाथ आश्रमातील मुलांची, घटस्फोटित कुटुंबातील मुलांची वाढ व विकास चांगली होत नाही, परंतु घरामध्ये आईवडील आणि पालकांकडून प्रेम आणि वात्सल्य मिळाल्यामुळे मुलांची वाढ चांगली होते. म्हणजे भावनिक घटक असतात, म्हणजे भावनिक घटकांचं मुलं सारखी हिरमोसलेली अनाथ आश्रमातली मुलं किंवा घटस्फोटित आईवडिलांची मुलं, घरात आईवडिलांचे सारखे वाद होणारी मुलं, यांचं हे कसे भावनिक एकदम कसे तरी असतात, त्यांचा वाढ व विकासावर परिणाम होत नाही. तर त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की भावनिक घटक कोणते ते बघितलं. तर मानसिक घटक, आई वडील शिक्षक सवंगडी यांच्याशी असलेले संबंध जर योग्य प्रकारचे नसले तर बालकांच्या मनावर येणाऱ्या ताणतणावाचा परिणाम त्याच्या वाढ विकासावर होतो. आई वडील आणि शिक्षकांशी किंवा त्यांच्या सवंगड्याशी म्हणजे मैत्रीचे संबंध नसतील तर त्याचा वाढ विकासावर परिणाम होतो. त्याच्याने एंडोक्राईन फॅक्टर्स, नलिकाविरत ज्या ग्रंथी असतात या कार्यावरचा म्हणजे कार्यावरच बालकांची वाढ व विकास अवलंबून असते. नलिकाविरत ज्या ग्रंथी असतात आपल्या त्याच्यावरती त्याच्यावरती आपल्या म्हणजे मुलांची वाढ व विकास अवलंबून असते. उदाहरणार्थ पिट्युटरी ग्रंथीकडून तयार होणाऱ्या ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे बालकाची वाढ खुंटते. म्हणजे पिट्युटरी जे ग्लँड आहे तुम्हाला माहिती असेल, JNM फर्स्ट इयरला होतं, तर त्या ग्लँडमुळे तुम्हाला माहिती असणार ते ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी वाढ थांबली तर बाळाची वाढ खुंटते किंवा ग्रोथ हार्मोन जास्त स्रवलं गेलं बालकाची राक्षसी वाढ होते. म्हणजे कमी स्रवलं गेलं तर वाढ खुंटते आणि जास्त जर स्रवलं गेलं तर बाळाची राक्षसी वाढ होते. कौटुंबिक घटक, कुटुंबाचा आकार मोठा असल्यास माता व बालक दोघांच्या आहाराकडे व इतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने बालकाच्या वाढीवर व विकासावर परिणाम होतो. कुटुंबिक घटक पण येतात कौटुंबिक. तर कुटुंबाचा आकार जर मोठा असेल तर मग दोघांच्या आहाराकडे व इतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने बालकाच्या वाढीवर व विकासावर परिणाम होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला घटक लिहायचे. मी लिहिले तसे 18 घटक आहेत. भावनिक घटक, हे ऋतू, तर अशा प्रकारे तुम्हाला घटक लिहायचे. तशा नोट्स काढून ठेवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला नक्की कमेंट करा. आपण लवकर JNM सेकंड इयरचाही चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.